हॅलो एव्हरीवन. मी प्रतिमा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या द टॉपर हब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 अँड 3. क्वेश्चन नंबर 2, राईट दी कॉन्जुगेट्स ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. बघा, हे कॉम्प्लेक्स नंबर्स गिवन आहेत आणि त्याचे आपल्याला कॉन्जुगेट्स लिहायचे. कॉन्जुगेट्स मीन्स जो इमॅजिनरी पार्ट जो आहे त्याचं फक्त आपल्याला साईन चेंज करायचं आहे. चला तर मग बघूयात आपण सोल्युशन्स. आता इथे आहे 3 + i. याचा कलर चेंज करून घेते म्हणजे आपल्याला सोल्युशन्स क्लिअरली विजिबल होतील. थ्री + i ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय मिळेल? 3 - i. इथे 3 - i, रिअल पार्ट ॲज इट इज, इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज. √5 हा रिअल पार्ट आहे ॲज इट इज, इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज केलं. हा प्युअरली रिअल नंबर आहे बिकॉज इथे इमॅजिनरी पार्ट जो आहे तो 0 आहे. हा ॲज इट इज राहील. हा प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे बिकॉज इथे रिअल पार्ट 0 आहे. मग याचा फक्त साईन चेंज होईल. इथे √5 + i, √2 मायनस √3 × i. आणि इथे पण सेम फक्त याचा साईन चेंज करायचं आहे. cos θ - i sin θ. हा झाला क्वेश्चन नंबर 2. याचे आपण काय केले? आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर्स गिवन होते, आपण त्याचे कॉन्जुगेट्स लिहिले. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. फाइंड a and b if. बघा, आता इथे काय केलेलं आहे, हे आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. इक्वेशन मीन्स कॉम्प्लेक्स नंबर 2 दिलेले आहेत आणि त्यांची इक्वॅलिटी दिलेली आहे. मग बाय युझिंग द इक्वॅलिटी प्रॉपर्टी आपल्याला ह्याच्यावरून a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. मग आता फर्स्ट क्वेश्चन आहे a + 2b + 2ai. आता इथे हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. हा याचा रिअल पार्ट आहे, हा याचा इमॅजिनरी पार्ट आहे. मग इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स आता रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? a + 2b = काय मिळेल? हा 4. अँड इकडे काय मिळेल? 2a = 6. आय काय आपला इमॅजिनरी नंबर आहे, आपल्याला फक्त इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करायचे आहेत. आता इथे आपल्याला ह्याच्यावरून a = 6 / 2 म्हणजे आपल्याला a मिळाला 3. आता ही मिळालेली a ची व्हॅल्यू जी आहे ती आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला मिळेल b ची व्हॅल्यू. देअरफॉर 3 + 2b = 4 implies, देअरफॉरच घेऊयात आपण. देअरफॉर 2b = हा 4 ॲज इट इज, हा 3 जो आहे तो राईट हँड साईडला गेला, मायनस होईल. 4 - 3 1. देअरफॉर 2b अँड देअरफॉर b = 1 / 2. म्हणजे आपल्याला काय मिळाले? देअरफॉर a = 3 अँड b = 1/2. मग आता इथे काय केलेलं आहे, आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर्स दिलेले आहेत आणि ते इक्वल आहे असं दाखवलं आहे. मग बाय युझिंग इक्वॅलिटी प्रॉपर्टी आपण काय करणार? 2 कॉम्प्लेक्स नंबर्स केव्हा इक्वल असतात?
जेव्हा त्यांचे रिअल पार्ट्स अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल असतात. मग इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स, ते दोन पार्ट्स इक्वेट केले आणि आपल्याला ह्या दोन इक्वेशन्स मिळतात. त्या सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतात. नेक्स्ट बघूयात आपण ए मायनस बी प्लस ए प्लस बी. आता इथे पण सेम इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स, आपल्याला काय मिळेल? ए मायनस बी इज इक्वल्स टू ए. हे रिअल पार्ट आपण इक्वेट केले अँड इमॅजिनरी पार्ट ए प्लस बी इज इक्वल्स टू 5. मग आता हा ए जो आहे तो जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतला तर ए मायनस ए कॅन्सल होऊन जाणार आहे. इथे ए मायनस बी इज इक्वल्स टू 0 प्लस ए मायनस ए ला इथे मिळाला बी इज इक्वल्स टू 0. बी इज इक्वल्स टू 0 जर आपण इथे पुट केला तर इथे मिळणार आहे ए प्लस 0 इज इक्वल्स टू 5. ए इज इक्वल्स टू 5 मिळाला दोन व्हॅल्यूज. देअरफॉर ए इज इक्वल्स टू 5, बी इज इक्वल्स टू 0. थर्ड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पलसाठी आपल्याला काय करायला लागेल? हा ए प्लस बी आणि हा 2 प्लस आय, याचं आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायला लागेल आपल्याला आणि मग आपल्याला हे दोन पार्ट्स आहेत ते इक्वेट करायला लागतील. आधी हे सॉल्व्ह करून घेऊयात आपण. ए इंटू 2 प्लस आय प्लस बी इंटू 2 प्लस आय इज इक्वल्स टू ए नी मल्टिप्लाय केलं 2a प्लस ए आय प्लस इथे बी नी मल्टिप्लाय केलं 2b प्लस बी नी आयला मल्टिप्लाय केलं बी आय. इथे मिळाला आपल्याला 2a प्लस 2b हा रिअल पार्ट मिळाला. ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी आपण आय कॉमन घेतला तर आपल्याला मिळणार आहे ए प्लस बी. मिळालं आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये? येस. देअरफॉर ह्या लेफ्ट हँड साईडसाठी आपण हे लिहू शकतो आता 2a प्लस 2b प्लस आय इंटू ए प्लस बी इज इक्वल्स टू बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू आय. आता इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स, काय मिळणार आहे आपल्याला? 2a प्लस 2b इज इक्वल्स टू b प्लस 1. इकडे काय मिळेल? इमॅजिनरी a प्लस b इज इक्वल्स टू 10 प्लस 2a. मग आता इथे मिळेल 2a प्लस हा 2b, हा b इकडे आला मायनस b होईल इज इक्वल्स टू 1 म्हणजे 2a प्लस 2b मायनस b b इज इक्वल्स टू 1. आणि इकडे मिळेल a प्लस b हा 2a इकडे आला मायनस 2a इज इक्वल्स टू 10 म्हणजे इथे मिळेल मायनस a प्लस b इज इक्वल्स टू 10. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. ह्याला इक्वेशन 2 म्हणूयात.
बघा आता आपण सबट्रॅक्ट दिस 1 फ्रॉम 2 करूयात. सबट्रॅक्ट ही इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता -a plus b is equals to 10 minus 2a plus b is equals to 1. मिडल साइन मायनस आला की इथले सगळ्या एलिमेंटचे साइन चेंज होतील. -a - 2a -3a हा कॅन्सल होईल. 10 - 1 9 and therefore a is equals to -3. आता इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली a इज इक्वल्स टू -3. ही व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर मला b ची व्हॅल्यू मिळेल. therefore -3. इथे बघा ह्या a ला मायनस साइन आहे, तो मायनस आणि a चा -3 प्लस b इज इक्वल्स टू 10 मायनस मायनस प्लस 3 प्लस b इज इक्वल्स टू 10 and therefore b इज इक्वल्स टू 10 - 3 होईल. b इज इक्वल्स टू काय मिळालं 7 and therefore a इज इक्वल्स टू -3 and b इज इक्वल्स टू 7. नेक्स्ट आपण बघूयात. इथे लेफ्ट साइडला हा प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे, इथे रिअल पार्ट 0 आहे. 0 प्लस इज इक्वल्स टू आता इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. इथे काय मिळेल 0 इज इक्वल्स टू 3a - b and imaginary part ab is equals to 12. आता इथे 3a is equals to b मिळाला. हा b आपण लेफ्ट हँड साइडला घेतला तर प्लस b होणार आहे. a is equals to b upon 3. ही व्हॅल्यू आपण इथे पुट करूयात. a ची b upon 3 into b is equals to 12. b into b b स्क्वेअर हा 12 हा 3 इथे डिवायडेड बाय तो राईट हँड साइडला गेल्यावर मल्टिप्लाइड बाय होणार. म्हणजे आपल्याला b स्क्वेअर मिळाला. 12 3s are 36. 36 कशाचा स्क्वेअर आहे? therefore b is equals to प्लस ऑर मायनस 6. आता आपल्याला b साठी दोन व्हॅल्यूज मिळाल्या, म्हणजे a साठी पण दोन व्हॅल्यूज मिळतील. फॉर b इज इक्वल्स टू +6. मग a काय मिळेल +6/3 +2 मिळाला. अँड फॉर b इज इक्वल्स टू -6. जर आपण b ची व्हॅल्यू -6 घेतली तर आपल्याला a इज इक्वल्स टू -6/3 हा मिळाला -2. म्हणजे आपल्याला इथे दोन व्हॅल्यूज मिळाल्या. therefore a काय मिळाला +-2 and b इज इक्वल्स टू +-6. खूप इझी एक्झाम्पल्स आहेत हे. आता हे एक्झाम्पल्स थोडंसं ट्रिकी आहे. नेक्स्ट आपण बघतोय एक्झाम्पल नंबर 5. 1/a + ib इज इक्वल्स टू 3 - 2i. हे एक्झाम्पल बघा. 1/a + ib.
आता ह्याचा जर रेसिप्रोकल मी दोन्ही साईडचा घेतला तर काय मिळेल मला? लेफ्ट हँड साईडला मिळेल ए प्लस आय बी, राईट हँड साईडला मिळेल 1/3 - 2i. ठीक आहे. आता इथे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, हे जर मला सॉल्व्ह करायचं झालं तर इथे डिव्हिजन जी असते कॉम्प्लेक्स नंबरची त्याच्यानुसार मला त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय अँड डिवाइड करायला लागेल. म्हणजे 1/3 - 2i मल्टिप्लाय केलं 3 + 2i आणि डिवाइड केलं 3 + 2i. हे फक्त आपण कॅल्क्युलेशन्स इझी व्हावेत म्हणून करतोय. 1 नी याला मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला 3 + 2i. a - b इंटू a + b म्हणजे a² - b². 3 + 2i, 3 चा स्क्वेअर 9, हा मायनस 2 चा स्क्वेअर 4, i² -1, हा मायनस मायनस प्लस झाला, इज इक्वल्स टू 3 + 2i, 9 + 4 13. बघा आता आपण काय केलं इथे लक्षात येतंय का? आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन्स इझी व्हावेत म्हणून आपण काय केलंय, हा जो कॉम्प्लेक्स नंबर होता त्याचा आपण रेसिप्रोकल घेतला. रेसिप्रोकल घेतल्यानंतर इथे डिव्हिजन जे असते कॉम्प्लेक्स नंबरचे त्याच्यासाठी आपण ह्या नंबरचा जो कॉन्जुगेट आहे त्यांनी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं आणि हे सॉल्व्ह केलं. इथे आपल्याला मिळाला 3/13 प्लस i 2/13. लेफ्ट हँड साइडला काय आहे? a प्लस आय बी. अँड देअरफोर बाय इक्वेटिंग real and imaginary parts a is equals to काय मिळालं आपल्याला? 3/13 and b imaginary part मिळाला 2/13. आता लास्ट एक्झाम्पल आपण बघतोय. a इंटू आय बी लास्ट एक्झाम्पल आपण बघतोय a प्लस आय बी इंटू 1 + i. आता इथे दोन कॉम्प्लेक्स नंबरचे मल्टिप्लिकेशन दिलेली आहे आणि राईट हँड साइडला 2 + i. आपल्याला हे आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायला लागेल. a इंटू 1 + i हा प्लस आय बी 1 + i इज इक्वल्स टू 2 + i. ही राईट हँड साइड ॲज इट इज. मी ते a ने मल्टिप्लाय केलं, a इंटू 1 a प्लस a इंटू i प्लस b इंटू i ने 1 ला मल्टिप्लाय केलं bi किंवा ib प्लस i इंटू i² a प्लस ai प्लस bi, i² ची व्हॅल्यू -1 आणि हा b. आता इथे रिअल पार्ट्स आपण एकत्र घेऊयात. a - b प्लस इमॅजिनरी पार्ट्स a प्लस b. आता इकडे कॉम्प्लेक्स नंबर मिळाला, येस इकडे पण मिळाला. तेच बाय इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स आपल्याला काय मिळणार आहे? a - b इज इक्वल्स टू 2 अँड काय मिळेल? a प्लस b इथे काय 1. आता ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन केली तर काय मिळेल? बाय ऍडिंग ह्या दोन्हीची ऍडिशन केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे बघा इथे.
1a प्लस 1a 2a, 2 प्लस 1 3, a काय मिळाला 3/2. आता ही मिळालेली a ची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला b मिळेल. Therefore 3/2 minus b is equals to 2. हा 3 divided by 2, हा 2 इकडे आला, हा मायनस बी येतो राईट हँड साइडला गेला. आता इथे आपण 1 कन्सिडर करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊयात. 3 into 1 3, मिडल साइन मायनस 2 2 जार 4 divided by 2 into 1 2. 3 minus 4 minus 1/2. मिळाली का b ची व्हॅल्यू? येस. And therefore a is equals to 3 divided by 2 and b is equals to minus 1/2. इथे आपला क्वेश्चन नंबर 2 and क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट होतात. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण काय बघितलं? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स कसे लिहायचे ते बघितलं. अँड क्वेश्चन 3 मध्ये काय बघितलं? तर दोन कॉम्प्लेक्स नंबर, त्याची इक्वॅलिटी आणि त्याच्यावरून आपण त्याचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स फाइंड आउट केले. ते ए आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट केले. इथे आपला क्वेश्चन नंबर 2 and 3 कंप्लीट होतोय. तुम्हाला जर आपला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जे नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.